लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्तायशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुगा म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती विठ्ठल विठ्ठल सेटिंग बिघडली बघ तुझी पुन्हा एकदा सेट केल्यावर पुन्हा हात नको लावा त्याला विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनामध्ये काही प्रसंग असे असतात ना आनंदासाठी जरी मानवी जीवन असलं तरी आनंद आहे कुठे हे शिकलेल्या माणसाला कळायला पाहिजे ना. बरेचशी शिकलेली माणसं असे आहेत किंवा प्यायचे नाही खायचे नाही तर मग जगायचं कशाला. मग ते पिऊन खाऊन तरी जगला कशाला. काय दिवा लावलास तू पिऊन खाऊन तरी. म्हणजे आनंद कशात हे कळायला फार वेळ लागतो. ते पुण्य लागतं त्याला बरं का. जेवढे संत समुदाय आहेत हे सगळे उच्च घरामध्ये जन्माला आलेले आहेत. श्रेष्ठ घराण्यामध्ये जन्माला आले आहेत. त्यांची जी DNA आहेत ना ते कॉमन DNA नाही आहेत. मागे आमचा एकदा विषय झाला ज्ञानेश्वरी योग्यांची आहेत आणि ती भोग्याच्या हातात पडली. जेवढे सांगणारे आहेत तेवढे भोगी आहेत. आता त्यांनी योग्याचं काय वर्णन करावं. म्हणून जेवढं होईल तेवढं त्यांच्या लेवलला ते वर्णन करतात. हे संप्रदायावर उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. गर्भ श्रीमंत काय असतो काय समजणार आहेत. एक विचारसरणी असते. नवीन श्रीमंत नवीन विद्वान झालेल्या माणसाची एक विचारसरणी असते. कारण की नवीन नवीन शब्द सुचल्यानंतर आहे ना त्याला फार अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. एखादं वाक्य एखादं सेंटेन्स एखादा विषय नवीन नवीन कळतो. नवीन नवीन आपल्या घरातली मुलं जेव्हा इंग्रजी शिकायला जातात 2-4 वाक्य इंग्रजी शिकतात. ते कुठेही गेले की तेच वाक्य वापरतात. व्हॉट इज युअर नेम. आपल्या आईकडे सुद्धा तेच आणि बापाकडे पण तेच. आता बापाने नाम ठेवलेलं याला कुठं माहिती. नवीन वाक्य असतात. तसं गरिबाच्या हातात 2-4 सिद्धांत लागतात. माझं बोलणं जरा जास्त व्यापक आहे बरं का. तसे गरीब कीर्तनकार असतात त्याच्या हातात 2-4 सिद्धांत लागतात. अजून एखादा विद्वान असेल त्याला एखाद्या शास्त्राचं 2-4 सिद्धांत कळतात. लगेच तो त्याची तुलना जो आहे ना ती संताबरोबर किंवा माऊलीबरोबर करायला लागतो. ज्या ज्ञानोबाराचे सिद्धांत स्वतंत्र आहेत त्याला हा आपल्या सिद्धांतामध्ये माऊलीला आणण्याचा प्रयत्न करतो. पण हा माऊलीच्या सिद्धांतात जात नाही. विठ्ठल विठ्ठल. जेवढं कळेल तेवढं कळेल. नाही कळलं तर आहेत निवृत्ती महाराज उद्या. कारण की दोन्ही प्रकार पाहिजे ना. कळणारे पण पाहिजे न कळणारे पण पाहिजेत. आणि मग अशा जीवनामध्ये कुठेतरी माणसाला किरण असतात. आशेची किरण असतात की नेमकं काय केलं पाहिजेत. मग अशा वेळेस जर तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ माणसाकडे जर तुम्ही आलात तर त्याचे काही विशिष्ट धोरणं आहेत. त्या धोरणापैकी या जगामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. अगदी छान कीर्तन ऐका मस्त कीर्तन ऐका मूड चांगला आहे. निवृत्ती महाराजाला बघितल्यानंतर मला पण विनोद करावेसे वाटतात. पण त्याच्या विरोधावर केस होते. आमच्या विनोदावर केस ताट पण होत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहे. आणि सगळे संत जो आहे तिथून सुरुवात झालेली आहे सगळ्या संतांची. म्हणून ज्ञानोबारायांनी 2 लोकांना फार मान दिलेला आहे. पहिली आई आहे आणि दुसरे गुरु माऊली आहेत. शब्द बदलतात बरं का. ते कळणाऱ्याला कळतील. माऊली हा आईतला श्रेष्ठ प्रकार आहे. आई ही जनरल आहेत. निसर्ग बाईला आई करतो. बाईची ताकद नाही आई होण्याची. जर बाईची ताकद असती आई होण्याची तर कोणी निपुत्रिक राहिलं नसतं. निसर्गाची व्यवस्था आहे बाईला आई करायची. पण माऊली होण्याची तप आहे.
अनुसयेला माऊली म्हणतात, जिच्या पोटी दत्तात्रय जन्माला येतात. हे तप वेगळं आहे. मुलगा चांगला जन्माला येणं हे आईचं तप आहे. म्हणून कधीही श्रेष्ठ माणसाकडे अभ्यास करून पहा. शिवाजी महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, हे आईवडिलाला धन्यवाद देतात. नाही अजून कळलं ना? माझे विनोद जरा बारके आहेत. ज्याचे पोरं बिघडलेत त्यांचे कोण बिघडलेले आहेत, हे अर्थ आहे हा. मुलगा कधीही बिघडलेला नाही आहेत. आईबाप बिघडलेले असतात, त्यांना वाटतं सुधरावं, स्वतः सुधारलेले नाहीत. आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार, हा फार महत्व. म्हणून जेव्हा आपण मार्केटमध्ये येतो, जगाच्या बाजारामध्ये येतो, तेव्हा कोणताही माणूस आपला नाही आहे हे प्रत्येक मानवीनी जन्मानी लक्षात ठेवा. कोणताही माणूस, आपल्याला आनंद झाला तर फक्त 2 लोकांना आवडतो. एक तर गुरुला आवडतो आणि एक आईला आवडतो. तिसऱ्याला सांगू सुद्धा नाही. सांगितलं तर केस झाली म्हणून समजा. एका माणसाला असं वाटलं होतं की घर बांधावं, मोठं छान बंगला बांधला आणि उद्घाटनला काही माणसं आले. 2-3 दिवस झाले, एकाचं पोट दुखत होतं. डॉक्टरकडे गेला, सगळं उपाय केले त्यांनी, नीटच होईना तो. मग एका डॉक्टरने विचारलं, नेमकं काय झालं, कधीपासून दुखते? म्हणजे बंगला पाहिल्यापासून दुखते. नाही कळालं तुम्हाला? अजून कळायला बाकी आहेत. ज्यांना तुम्ही घरात आणलं ना ते तुमच्यावर जळतात. याला संसार म्हणतात, याला प्रपंच म्हणतात. तुमच्या प्रगतीवर लोक बोलतात, ते बोलतात जे तुम्ही आणलेले आहेत. बाहेरच्या लोकांना काय देणं घेणं पडलेत? तुम्ही तुमच्या ओळखीच्या मार्केटमधून दुसरीकडे जा, लोक तुम्हाला बघणार सुद्धा नाही कोण गेले म्हणून, कोण जवळ उभा राहिले म्हणून. तुम्ही महाराष्ट्रीयन माणसाने युपीमध्ये जा, तुम्हाला विचारणार पण नाही, ते जळणार पण नाही आणि विचारणार पण नाही. ज्यांना तुम्ही जवळ करता ते तुमच्यावर जळतात. आणि जवळ येणाऱ्यापैकी 2च माणसं असे आहेत, गुरु आहेत आणि आई आहेत, ज्यांना आनंद वाटतो. म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना अगोदर जिजाऊ घेतलं जातं. स्वराज्याचे धडे आईने दिलेले आहेत, परमार्थाचे धडे माऊलीला आईने दिलेले आहेत. नाही लक्षात येत? जगातला कोणताही महापुरुष असू द्या, भाषा जशी आई शिकवते तसं जगणं सुद्धा आई शिकवते. काही काही आयात एवढ्या भाग्यवान आहेत, शहरातल्या मुलाने जर शिवी दिली ना तर आईचं ऊर भरून येतं. माझं पोरगं बोलायला लागलं. कशाचं कौतुक करायचं? एखाद्या पिक्चरचं जर गाणं म्हटलं तर आई नाचायला सुरुवात करते. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, त्यांना वाटतं हा फार जुना आहे, अंधश्रद्धेचा विषय. आणि ते गाणं शिकवता शिकवता जेव्हा तो पियायला सुरुवात करतो, मारायला सुरुवात करतो, मग ते अशा साधूकडे जातात की जे खरे साधू नसतात. आणि मग ते सांगतात की तुझ्या मागं शनी आहे, तुझ्या मागं आमकं आहे, तुला हे करावं लागेल. अहो काय काही बंगले बघितले मी, म्हणजे करोडपती स्वतः लोक. आणि एक बघणारा आला, त्यांनी सांगितलं की हे खुर्ची इथं बरोबर नाही, हा कोपरा तोडायला लागला, बंगला तोडला त्या लोकांनी. जड वस्तू तोडल्याने चेतन माणसाला समाधान मिळतं का? आणि एवढा मोठा श्रीमंत माणूस एवढ्या लहान माणसाचं ऐकतो का? आणि त्याला तोडण्यामध्ये मजा वाटते. ह्या कोपऱ्यामध्ये असं एक जण आमच्याकडे आला होता, मी आळंदीला होतो. असं ते आला आणि त्यांनी वास घ्यायला सुरुवात केली. इकडं वास घे, इकडं वास घे, असं सगळं झाल्यानंतर मला म्हणला, महाराज तुमच्या घरामध्ये भूत आहे, त्या भूताचा याला वास येतोय. हेच भूत होतं. भूताचा वास येतोय म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रेतात्मा राहतोय. मग म्हणलं काय करावं लागेल? शांती करावं लागेल. म्हणलं कमीत कमी आमच्याबरोबर भूतं राहतात तेवढं तर सहन कर. नाही माणसं राहत ठीक आहेत, भूत आमच्या बरोबर राहते, राहू दे म्हणलं. त्यांनी त्रास दिला नाही, तू हाल लिहितो, तुझा त्रास होतो. जिवंत माणसाला की अदृश्य शक्ती त्रास देत असते का? कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीवर? आज जर शिकलेली लोक पाहिली आणि ती महाराज लोक जर पाहिली, दर्शन घ्यायला 100 लोक मरतात. कोणत्या भारतामध्ये आपण जन्माला आलोय? हे फक्त ज्ञानोबारांच्या मागे न आल्याचा परिणाम आहे. जर ज्ञानोबारायकडे आले असते हे, तर यांचा जीव गेला नसता. विठ्ठल विठ्ठल.
आणि ज्या आईने जन्म दिलाय ती आई समजली पाहिजे, हा या अभंगातला महत्वाचा अर्थ आहे. आई असणं हे निसर्ग आहे, आई होणं हा निसर्ग आहे, आई समजणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. कोणताही माणूस पहा तुम्ही, आईचं वर्णन करणारा मोठा माणूस असतो, लहान माणूस नसतो. तो काही जरी झालं तरी तो आईचं वर्णन करतो. काही काही माणसं आईला त्रास देऊन पंढरपूरला जातात विठ्ठलाकडे, आणि जो विठ्ठल आई बापाचे सेवेकरता आलेला आहे त्याने पायाखालची वीट काढली तर. कारण की मी पंढरपुराला आलोय त्या आई बापाच्या सेवेकरता, आणि आई बापाला नीट न बोलता जर पंढरपूरला जात असेल तर ही तुमची धारणा आहे, तुम्हाला समाधान वाटेल, पण याचं पुण्य कधी मिळणार नाही. एक माऊलींची ओवी सांगतो, फार सुंदर आहेत. घरी माता पितरा. काही काही मूर्ख माणसं मी बघितले त्या जगामध्ये, आईबाप सोडून सगळ्याचा वाढदिवस साजरा करतात, सगळ्यांच्या कार्यक्रमाला असतात. ज्ञानोबराय म्हणतात, घरी माता पितरा धड बोली नाही. साधे शब्द सुद्धा तो आईबापाला बोलत नाही, धड बोली नाही. एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. काय शब्द आहेत ज्ञानोबा. एर विश्वभरी, गडलीतले माणसं त्याला चांगले मानतात, तालुक्यातले चांगले मानतात, जिल्ह्यात चांगले मानतात. ज्ञानोबराय म्हणतात तो मूर्ख आहे. आईनी चांगलं म्हणलं पाहिजे, आईने पाठ थोपडली पाहिजे. विठाला विठाला. आई सहन करते हा भाग नाही आहे. आईचंच एक चित्त असं आहे की जी मुलाच्या, पुन्हा शब्द आहे, मुलाच्या सुखाची काळजी घेते, मुलाची नाही, मुलाच्या सुखाची काळजी घेते. आणि गुरु आहेत त्याला ते ज्ञान देतात, तो ज्ञान पिकलं पाहिजे हे गुरु पाहतात. गुरु ज्ञान देत नाहीत बरं, ज्ञान पिकवणारे गुरु असतात. विठ्ठला विठ्ठला. एक ज्ञानोबांचा शब्द खूप कठीण आहे तरी पण सांगतो तुम्हाला. पिकलिया आत्मप्रकाशे. वैराग्य आणि विवेक हे आत्मप्रकाशामध्ये पिकले पाहिजे, मग गोडी येते. तुम्ही वैराग्यवान आहात हा शो आहे, प्रसिद्धीत. मी संत आहेत हा शो आहे. मी जगाचं कल्याण, एकाने तर मला सांगितलं महाराज भारताचं काय व्हायचं, म्हटलं तुझं बघ पहिलं. कुठं चालली आपली संस्कृती, कुठं चालला आपला देश, हा तिथंच आहे. साईज तर बघ ना, विचार करायची केवढी आहे. आपण मोठं व्हा, तुमच्या मागे जग येईल. ज्ञानोबराय मोठे झाले म्हणून संप्रदाय मोठा झाला. तुम्ही बघा, तुम्ही मोठे व्हा आपोआप. आता पुढचा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का, ही भूमिका होती बोलण्याची, कळेल कसं म्हणून. आता ही जी आई आहे ना, आईचं निरीक्षण फक्त माऊलीने करावं, जे समाजाला माहीत नाही म्हणून माऊलीचं महत्वाचं सांगतो. आई काय करते, लाड मनातल्या मनात असतो, पण मुलाला दृष्टीनं निरीक्षण करते. हा ज्ञानोबरायांचा महत्वाचा विषय आहे. गुरु असेल आणि आई असेल, हे दोघच जण असेल, दृष्टीने सांभाळतात. संप्रदायाला अजून ह्या गोष्टी माहीत नाहीत. हे लाड करणं, नको ते खायला देणं, हे कुपथ्य आहे माझ्या दृष्टिकोनातून. दृष्टीने सांभाळणं ह्याला माऊली म्हणतात. दृष्टीनं ज्ञान देणं याला गुरु म्हणतात. असे भेटले तरच शिष्य व्हा, नाही तर संसार बरा. कोणाच्याही मागं लागून आपला संसार उद्ध्वस्त करू नका आणि जीवनही उद्ध्वस्त करू नका. दृष्टीने सांभाळतात. विठ्ठला विठ्ठला. लहानपणीपासून तुम्ही बाईचं निरीक्षण करा, जी आई झालेली आहे ती मुलाकडे पाहत असते. संपूर्ण डोळे जे आहेत ना ते त्या मुलाकडे असतात आणि शरीराचे डोळे करून ती मुलाकडे पाहते, पूर्ण शरीराचे. त्याची हालचाल कशी आहे, त्याचा चेहरा कसा आहे, सुकलेला आहे का, त्याला काय आवश्यकता आहेत. ज्याला भाषा येत नाही त्याचं पोट भरते ती माऊली. भूक लागलेली स्वतःला ज्याला कळत नाहीत त्याला पोट भरते. ह्याला दृष्टीने कळतं, त्या मुलाच्या चेहऱ्यावरून कळतं की याला काय म्हणायचं आहे. ती ऐकून घेते. हे आईचं मोठेपण आहे. नाहीतर खानदानी आईला सांगावं लागत नाही मुलाला काय पाहिजे.
आणि ही जी आई आहे ना, ती दृष्टीने सांभाळणारी आई, ती दृष्टीच महत्वाची आहे. आणि त्याच्या पुढं सांगतो, गुरु करण्यापेक्षा गुरुची दृष्टीला गुरु करा. हे जे आहेत ना सगळं मंत्र देणारे किंवा काही बाकीचे लोक आहेत ना, ही मार्केटिंग आहे, व्यवसाय आहे. आणि काय करतील काही सांगता येणार नाही. आमचा कालच एक विषय झालाय, ध्यान आणि योग याचं मार्केट संपूर्ण जगात आलंय. ज्याला अजिबात काही येत नाही, कीर्तन प्रवचन येत नाही, बोलणं येत नाही, तो योगाचे क्लासेस सुरू करतो. आणि त्याच्या पुढं जे श्रीमंत लोक आहेत, मेंदूने फार वैतागलेले, इनसिक्युअर फील करतात. ते धंदा आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही, ही जी भीती आहे ना, यांना शांत करण्यासाठी ध्यान असतं. आणि मग त्यांची वाक्य फार सुंदर असतात. महाराज, तुम्ही म्हणताय खरं, ज्या आत्म्याबद्दल बोलताय तुम्ही, त्या आत्म्याचं सुख तुम्ही पाहिलं का? आणि ध्यानामध्ये आणि अनुभवतो. कोण जातं ध्यानाला माहिती आहे? गरीब लोक ध्यान करतात. पोटा पाण्याचं पडले त्यांना, भावाचं पडलं तर कशाला ध्यान करतील ते? ज्यांचे डोके खराब आहेत असे श्रीमंत आणि राजकारणी, यांना खऱ्या अर्थानं ध्यानाची गरज आहे. विठाला विठाला. आणि त्यांचे गुरु हे, म्हणून गुरु करू नका, गुरुची दृष्टीला गुरु करा. विठाला विठाला. फार गोड शब्द. गुरु करू नका, गुरुच्या दृष्टीला गुरु करा. दृष्टीनं सांभाळणारी जी आहे ती गुरुदेवता आहे. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी जे दोन सांगितले तुम्हाला, गुरु आणि आई, पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात सुंदर प्रकरण त्यातलं हे एक प्रकरण आहे. 5व्या अध्यायामध्ये किती बोलला तो. 3ऱ्या अध्यायामध्ये आई, मुलगा जर खवळला ना, एक माझा शब्द लक्षात, मुलगा जर खवळला ना, तो रागवतो कसा याचा सुद्धा आई आनंद घेते. डोळ्यांनी, तोंडाने बोलत नाही. आणि डोळे एक अशी वस्तू आहेत, तोंड खोटं बोलतं महाराज, डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. डोळे तुम्हाला वाचता आले पाहिजेत. प्रेम होतं डोळ्यांनी, रागवतो माणूस डोळ्यांनी, समोरचा माणूस चांगला आहे का नाही आहेत डोळ्यांनी कळतो. इतकं महत्वाचे डोळे आहेत. डोळ्याला खोटं बोलता येत नाहीत. म्हणून मार्केटिंग मधली जी माणसं एक्सपर्ट असतात ना, ते डोळ्यांनी ओळखतात घेणार आहे का नाही. तोंडाने माणूस काही बोलतात माणसं, त्याला काय, तोंडाने खोटच बोलतात. विठाला विठाला. डोळे खरे बोलतात, त्याला दृष्टी असं म्हटलेलं आहे. म्हणून जेव्हा अर्जुन खवळतो, माऊली, कृष्ण माऊली त्याच्याकडे अशी पाहते, सगळं सहन करते. माऊली ऐकत नाहीत, गुरु माऊली ऐकत नाहीत, त्याची मनाची तळमळ पाहतात. तळात किती मळ आहे हे पाहणारे गुरु असतात, त्याला तळमळ म्हणतात. आणि ती तळमळ पाहतात, तो किती बेचैन आहेत, किती रागवलेला आहेत, किती क्रोधी आहेत, म्हणजे रोगाचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहेत, ती मात्रा शोधत असतात. हे माझं वक्तृत्व कौशल्य नाहीत, ह्या ओव्या आहेत. विठाला विठाला. ह्या ओव्या आहेत. ज्ञानोबराय जैसे ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी. रोगी किती मोठ्या प्रमाणात रोगाने विवळतोय ते पाहून औषधीची योजना वैद्य मनात करतो. तसं शिष्य बिघडलेला आहे, अज्ञानी आहेत, त्याला कोणतं औषध द्यायला पाहिजेत हे डोळ्यांनी गुरुमाऊली पाहतात, डोळ्यांनी. म्हणून तो काय बोलतो याच्याकडे लक्षच नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाची लाज काढलेली. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. जर तू संत पण चांगलंय, परमार्थ चांगलंय असं जर तू म्हणतो, ते कापाकापी करायला सांगतोस, लाज वाटत नाही तुला? नाही कळलं अजून? शांत ऐकून घेते तीच गुरुमाऊली असते. आणि तुमच्या बोलण्याचा ज्याला अपमान वाटतो ती सभ्य माणसं असतात.
श्रीमंत माणसात बोलायची काही सभ्यता आहे का नाही? आम्ही आलो नुसतं ताट उभं राहिलं, ती माणसं आहेत, सभ्य माणसं आहेत, गुरुमाऊली नाहीत. कितीही खवळा, आई काहीच बोलत नाही, डोळ्यांनी पाहते. कशामुळं खवळतो? अर्थ कळाला? कशामुळं रडतो, कशामुळं खवळतो? डोळ्यांनी पाहते. आणि तो 5 मिनिटं खवळत बसला ना, एक चॉकलेट काढते, ते पोरगं शांत होतं. 5 मिनिटाचा क्रोध आणि 5 मिनिटाचं रडणं. आईने काय काढलंय फक्त? मग काही काही पोरं जरा जास्त लोभी असतात, एका चॉकलेटवर भागत नाही. आईला माहिती घ्यायचं पोट भरलेलं, मी मोबाईल देते, पोरगं शांत होतं. माझा मुद्दा आहे का, खवळण्यावर निरीक्षण करणारी आई असते. आई म्हणजे तिचे डोळे. ते कळलं पाहिजे तुम्हाला. वाढ फार सुंदर शब्द आहेत. आणि मग हे जे खवळणारा अर्जुन आहेत, असं पाहत 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 ज्ञानोबा आहे अर्जुनाच्या डोळ्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये करतात. अर्जुनाच्या, कृष्णाच्या डोळ्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये करतात. ते अशा रीतीनं अर्जुनाकडे पाहतात. हो का कारुण्याची वृष्टी, काय शब्द! कृष्णाच्या डोळ्यातून कारुण्याचा पाऊस पडतोय. माऊली म्हणतात मला असं वाटतंय, हो का कारुण्याची वृष्टी. कधी अनुभवले? ज्यांनी आईवर प्रेम केलंय ना, त्यांनी आईने बघितल्या बघितल्या पोरं शांत होतात. ते एवढी डोळ्यामध्ये ताकद आहेत. आई ज्यांना कळाली त्यांना डोळ्याचं, तुम्ही आठवा तुमचं बालपण, आईचे डोळे कसे तुम्हाला आता आठवेल ते. ज्ञानोबा म्हणतात कृष्ण माऊली याच्यापेक्षा कृष्णाचे डोळे जास्त महत्वाचे आहेत, नजर जास्त महत्वाची. हो का कारुण्याची वृष्टी. अर्जुनाच्या अंगावर असं वाटतं जसं कारुण्याचा पाऊस पडतोय. शब्द नीट आहे का? हे भाग्य तुम्हाला अजून मिळालेलं नाही की गुरुनी तुमच्याकडे कारुण्याच्या वृष्टीने पाहावं. शिष्य म्हणून पाहणं, व्यवसाय आणि मार्केटिंग म्हणून पाहणं वेगळं. हा परमार्थ आहे, हे ज्ञान आहे. हो का कारुण्याची वृष्टी. ज्ञानोबाला असं वाटलं कुठंतरी कमी पडते शब्द. मग दुसरा शब्द नव्या स्नेहाची दृष्टी. नवीन जन्माला आलेलं ताजं ताजं प्रेम, त्या प्रेमाने अर्जुनाकडे डोळे पाहत आहेत. कृष्णाची दृष्टी आहे नव्या स्नेहाची दृष्टी. त्यांना म्हटलं भागलं का माऊली? कारुण्याची वृष्टी, स्नेहाची, नव्या स्नेहाची सृष्टी, भागलं का? नाही नाही नाही, हे असो, हे राहू द्या, तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं. पण हरीची दृष्टीचं वर्णन करता येत नाही. काय ज्ञानोबा आहेत. हे असो, तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी 2 शब्द वापरलेत. हे असो नेनी जे दृष्टी हरीची वाणू. हरीची दृष्टी शब्द विसरू नका. नेनी जे कळत नाहीत, हरीची दृष्टी वाणू. कळत नाही हरीची दृष्टी कशी. असं वाटतं, असं वाटतं. माऊली म्हणतात अमृताची ओतली. दृष्टीचं वर्णन आहे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली. अर्जुनाची जी दृष्टी आहे प्रेमची पिऊनी मातली. आणि त्या अर्जुनाकडे पाहता पाहता अर्जुन मोहे गुंतली निघोनेने. विठ्ठला विठ्ठला. मुलाकडे पाहता पाहता, शब्द नाही कळणार, मुलाकडे पाहता पाहता, हा शब्द तुकोबाराचा आहे. पाहता पाहता मना न पुरे धनी. धनी म्हणजे तृप्ती. विठ्ठला विठ्ठला. हे ज्ञानोबा आहेत महाराज. पाहता पाहता आईनी मुलाकडे पाहता पाहता तृप्त होत नाही, ती आई आहे, ती गुरु माऊली आहे. आपला शिष्य परिपक्व होतोय, मोठा होतोय, त्या डोळ्यात जे समाधान आहेत ते फक्त गुरु माऊलीच्या नाईचे आहेत. नाही म्हणत मांडलेली आईच असली तर माऊली म्हणतात नाही, तसलं लफडेच नाही तिथं. मांडलेली आईच नसते म्हणून शब्द दिलाय प्रसवती या. ज्ञानोबरायांचा शब्द आहे. जर तुम्हाला आनंद झाला तर ह्या 2च लोकाला सांगावं. शिष्याची या धनी द्यायचे. ज्ञानोबरायांचा शब्द आहेत. शिष्य तृप्त झाला गुरु माऊलीला, आणि मुलगा जीवन तृप्त झाला आईला आनंद आहे.
बाकीचं तर उपाशी ठेवणार आहे हो. हे मी कीर्तनात सांगू तुम्हाला. शिकलेल्यांच्या बायका आणि संसारातले व्यापारी लोक किती ओसतात समाजाला, मी पाहतोय डोळ्यांनी. गिराईक म्हणून तुमच्याकडे पाहणं. मला खरंच सांगा बरं, जेवढे बसलेले लोक आहेत, एखादी क्रीम लावल्याने माणूस गोरा झालेला आठवतो काय तुम्हाला? 15 दिवसात गोरे, पण देवाची चूक निघेल ना. नाही, 4,000 कोटीचं मार्केट आहे महाराज. तुमच्या खिशातून तो पैसा जातो आणि तुम्हाला लोभ दिला जातो. मी उदाहरण का दिलंय, ही जशी मार्केटिंग आहे की 15 दिवसात गोरं व्हाल, तसं हे सुद्धा मार्केटिंग आहे. आमच्या पंथात या, देव तुम्हाला माफ करेल, ही सुद्धा मार्केटिंग आहे. आमच्या धर्मात या. मला एका धर्मातल्या लोकांनी सांगितलं, महाराज तुमचे पाप देव माफ करेल. म्हटलं केले तर पाहिजे ना. आणि एवढं सुद्धा तुम्हाला बोलता येत नाही, देव तुमच्या पापाला क्षमा कर. केले तर पाहिजे ना पाप. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली त्याच्या सृष्टीत राहत असताना पापच केलेलं नाही, ठेविले आनंदे, कसलं पाप आहे लोक. आणि एका संप्रदायातला माणूस मला म्हणतो, महाराज तुमचं येतो पण दर्शन घेणार नाही. शेजारी उभा आहे. म्हणून कुणी सांगितलं दर्शन घ्यायला? तुझ्या दर्शनाने आम्हाला मोक्ष मिळणार आहे का आम्हाला मतदानाची संख्या वाढवायची, का भक्ताची संख्या वाढवायची? नको घेऊ. नाही नाही, तसा अर्थ नाही म्हणे. आमच्या गुरुनी सांगितले दर्शन घेऊन येत नाही का, जोड्यांनी आणलं पाहिजे. पाया पाडायचं, विनम्रता रहित शब्द आहे का, विनम्रता रहित शिकवणं, अशा परमार्थात तुम्ही लोक जाता. दुसऱ्याचं कीर्तन ऐकू नका, दुसऱ्याचं ज्ञान घेऊ नका, दुसऱ्याच्या धर्माला मानू नका. हे गुरु आहे. विठ्ठल विठ्ठल. पण हे चाललेत, याचं कारण तुम्ही वेडे आहात. याचं कारण मार्केटिंग आहेत, अडकता कुठं ना कुठं तरी. आणि म्हणून सेल्समॅन जो असतो, खरा सेल्समॅन त्याला म्हणतात. आम्ही बंगला बांधत असताना मी एका कंपनीची टाईल सांगितली होती. तो आमचा नोकर गेला आणायला. समोरच्याने काय सांगावे, ती कंपनी कधीच बंद झाली, दुसरी त्याच्यापेक्षा भारी आली. ती बिघडलं ना पोरग. पण त्याला असं अचानक सुचलं, त्यांनी मला फोन केला. म्हणे महाराज ती कंपनी बंद झाली, दुसरी. म्हटलं बाहेर निघ तिथून. याच्या 2 रुपयासाठी एवढी मोठी इंटरनॅशनल कंपनी बंद पाडतोय हा सेल्समॅन. तुम्ही एक मागा, पण तुम्हाला परत पाठवणार नाही तो सेल्समॅन. हेच परमार्थातले लोक आहेत. कितीही तयारी करून जा, असं कन्व्हिन्स करतात तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, त्यांच्या डोळ्याकडे पहा, खोटं पकडलं जाईल. आणि तुम्ही पाहत नाही, तुम्ही कानाने ऐकता आणि तो तोंडाने सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात सगळं खोटं आहे. दृष्टी, कृष्णाची दृष्टी कशी, अर्जुनाकडे पाहत असताना प्रेमची पिऊनी मातली. कृष्णाने जो उद्धार केलाय अर्जुनाचा, तो ज्ञानापेक्षा दृष्टीनं जास्त केलाय. ज्ञान बोलण्याची भाषा आहे, पण जे देणं आहे ते दृष्टीतून देणं आहे. कळते तुम्हाला? नाही, आता मी बोलू नये पण बोलतो आता थोडंसं पुढं. तुम्ही सांभाळलेली जी मुलं आहेत, जेव्हा ती कॉलेजमध्ये जातात, ती कशाने बोलतात? बोला ना. तुमचं नशीब आहे, तुमचा काळ संपल्यानंतर कॉलेज चांगले झाले. कॉलेजमध्ये बोलतात म्हणजे काय, डोळ्यांनी बोलतात. शब्द आहे का तुमच्या डोळ्यां? 5 स्टार म्हणजे काय, गहू ज्वारी आणि बाजरी काही इंद्र पाठवून देतो काय त्यांना? तुमचेच असतात. पण ते अन्न सजवतात, आपल्याकडे वाढलं जातं. ते सजवणं आहे ना, त्याला मार्केटिंग म्हणतात. आणि ते सजवलेल्या अन्नाकडे तुम्ही पाहिले की डोळे भाळतात, याला म्हणतात मार्केटिंग. गुरु सुद्धा तसाच आहेत, हॉटेल तसेच आहेत, पंथ तसेच आहेत. ही सगळी सजवणं तुमच्या डोळ्याला भुरळ पाळणे. म्हणून तर तुम्हाला आंधळं म्हणले ना. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आंधळं म्हणण्याचं काय कारण आहे? हेच, तुमच्या डोळ्याला भुरळ पडते. तुमचं जे सुरू होतं जीवन ते डोळ्यापासून सुरू होतं.
पण तुमच्यावर दृष्टी टाकणारे गुरु नाही आहेत, वाचवणारे गुरु. आणि जर तुम्हाला भुरळ पडली, ज्ञानोबारायांच्या ओव्या सांगतो तुम्हाला, इतक्या गोड ओव्या आहेत ज्ञानोबारायांच्या, सगळ्यांच्या पाठ आहेत पण अर्थ माहीत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. गुरु माऊलीची दृष्टी. कीर्तन जड जात नाही ना. गुरु माऊलीची दृष्टी जर तुम्हाला कंपाऊंड करत असेल, तुम्ही मध्ये आहात आणि तुमचं संरक्षण गुरु माऊलीची दृष्टी करत असेल, कंपाऊंड. ज्ञानोबारांचा एक शब्द सांगतो, कवना ते तापपोळी. जवळची ओवी पण कळत नाही. जर गुरु माऊलीची दृष्टीचं कंपाऊंड तुमच्या अंगावर असेल, तुमचं रक्षण करत असेल दृष्टीचं, मग हेच तर शब्द आहेत ज्ञानोबारायांमध्ये. माझा जो भक्त आहे तो कसाही या जगामध्ये वावरो, भगवंत म्हणतात त्याला सगळी सुविधा आहेत माझ्या भक्ताला, फक्त त्याच्यावर माझं लक्ष असतं. काळाची दृष्टी न पडे ह्या आमाशी करणे. माझ्या भक्तावर काळाची दृष्टी पडू नयेत हे एवढंच मी करतो. बाकी त्याला पाहिजे ते, तो जो जो खेळ दावी तो तो सोनियाचा करून ठेवी. याला म्हणतात राजे भक्त. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंताचे पोरं नीट वागतात, तर माऊलीच्या पोरांनी कसं वागलं पाहिजे? जळले तर पाहिजेच तर, तो वैभव घेऊन काय फायदा आहे? नावं तर ठेवले पाहिजे. जर कुंत्रे भुकत नसतील ना, हत्तीला शानच गेली म्हणून समजा. 2-4 तरी महाराज केस करणारे पाहिजेत, नाव होतं. विठ्ठल विठ्ठल. कशावर होतं? नाव आहे म्हणून जळतात ना. नाही कळालं? कोण कोणावर केस करायला मोकळे आहेत? रस्त्यातला भिकारी 10 शिवाय देतो, कोण दक्षता घ्या? पण एखादा सभ्य माणूस, मोठा माणूस बोलला तर त्याच्यातून प्रसिद्धी असली तर मग जास्त आहे. पण शब्द पहा कसे आहेत. गुरुच्या कृपादृष्टीमध्ये जर तुम्ही असाल, कवना ते तापपोळी. कैसे निवो शोक, हे 2 शब्द आहेत बरं का संसारामध्ये. एक तर तुम्ही संसाराच्या तापाने तापलेला आहात, नाहीतर आतल्या आत जळत आहात दुसऱ्याची सुख पाहून, त्याला शोक म्हणतात. काय म्हणतात? एक तर जळणारे असाल दुसऱ्यावर, नाही तर स्वतः जळत असाल. संसारामध्ये दुसरं नाही, ताप. कवना ते जर गुरु माऊलीचं कंपाऊंड असलं तर. विठ्ठल विठ्ठल. अरे काय, गुरु माऊलीचं जर कंपाऊंड असेल, कवना ते ताप, वैताग आपल्या भाषेत, पोळी. कैशी निवो शोक, शोक जाळणं म्हणतात. हे अर्जुनाचे शब्द आहेत. हे छोक मुच्छो षणमिंद्रियाणाम. मला जो शोक निर्माण झाला इंद्रियांना, तो शोक जात नाही आहेत. माझे इंद्रिय शिथिल पडलेले आहेत शोकामुळं. तो शोक आणि लोकांचा ताप, संसाराचा ताप. कैसे निवो. कोण? गुरु माऊली. दृष्टीचं वर्णन आहे 12व्या अध्यायामध्ये. गुरुचं वर्णन नाही आहे, दृष्टीचं वर्णन आहे. कसं वर्णन केलेलं आहे? तुम्ही आम्ही सगळे. याच्या मागची ओवी बघा. विषय व्याळे. ती ओवी कळत नाही म्हणून मला लय मजा येते. ती माऊलीचं बोलणं आहे ना, एवढ्या लवकर कळणार कसं काय? तुम्ही माऊलीला, स्वतःची माऊली जोपर्यंत मानत नाहीत तोपर्यंत माऊली दृष्टी देतच नाही तुम्हाला. माऊलीची दृष्टी कळावी असं वाटत असेल तर माऊलीला आपली माऊली माना. जगातला कोणताही माणूस तुम्हाला त्रास देणार नाही. जर नाही मानलं तर ही ओवी. विषय व्याळे. व्याळ शब्द मिठी. 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. 2 प्रकारचे साप असतात. एक चावतात, नाग जो असतो तो, पान लागणं म्हणतात त्याला, आणि दुसरा असतो अजगर, आताच्या भाषेत अनाकोंडा. ज्ञानोबारायांनी हे 2 शब्द वापरले. तर
काही लोकांना विषयाचं विष चढतं, त्याला नाक चावला म्हणून समजा, विषय चावला म्हणून. आणि बाकीचे जे साधे साधे लोक आहेत ना, ते विषयाच्या मिठीमध्ये अडकलेले आहेत. विषय व्याळे मिठी दिदलिया, दिल्यानंतर हळूहळू खा म्हणजे पचेल. विषय व्याळे मिठी दिदलिया, नुठी आयुष्यात मोठा होत नाही. नुठी कुठपर्यंत मोठा होते? ताटी. काय शब्द आहेत ज्ञानोबांचा? तो विषय व्याळाने मिठी दिली, नुठी पहिला शब्द आहे. आणि जातो कुठं तो? ताटी. कधी कल्पना केली की एवढं बोलतील महाराज? विषय व्याळे मिठी दिदलिया. तुम्ही तुमचं समजून घ्या, कुणी कुणी मिठी मारली, किती विषयांनी मारली. अनाकोंडा आहे तो, सुटत नाही. विषय व्याळे मिठी दिदलिया, नुठी ताटीपर्यंत नुठी, ताटीपर्यंत नुठी. ते तुझी आहे. काय सांगत होतो आतापर्यंत? गुरु कृपा दृष्टी. विठ्ठल काय शब्द, किती गोड शब्द आहेत पहा. ते तुझी आहे गुरु कृपा. गुरु कृपा इथं थांबलेले आहेत माऊली. आता याचं सुद्धा मार्केट चाललंय, आमच्यावर गुरुकृपा आहेत, आमच्यावर कृपा आहेत. ते संतांचे कृपा शब्द पाहिले की तिथंच थांबलेत. गुरु कृपा नको आहेत, गुरु कृपेची दृष्टी पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. दृष्टी हा शब्द फार महत्व. गुरुकृपा. आणि जो गुरुकृपा दृष्टीने निर्विष झालाय त्याला कवना ते ताप पोळी, कैशी देव शोक जाळी. इथपर्यंत थांबलेले नाहीत माऊली. प्रसाद रस शब्द फार गोड आहे. जर दृष्टीने कृपा केली त्या माणसाचा चेहरा प्रसाद रस कल्लोळी. कल्लोळ म्हणजे लाट. प्रसादाची लाट जर त्या माणसाच्या अंगावर आली, प्रसाद रसकल्लोळी पुरे येशी, तो त्याच्या अंगावर प्रसादाची लाट आली ना, उठून दिसतो. नाही तर काय काही महाराज लोक महाराज कायम दहाव्याला गेलेले दिसतात. त्यांचे चेहरे पाहिले ना, परमार्थात येणारे माणसं बंद पडतील असा परमार्थ नको. इतके कठीण चेहरे. मी तर 10 हात लांब असतो त्यांच्यापासून. आणि ते मला विचारतात, महाराज ते तुम्ही नियम वगैरे पाळत नाही, तुमच्याकडे पाहून कळतं आम्हाला. जे आयुष्यभर पाळलंय त्याचा परिणाम शोक जाळी. निवृत्ती महाराज सुरुवातीला होते, नुकतीच प्रसिद्धी चालू होती त्यांची, तर आम्ही गडावर कीर्तन ठेवलं होतं. त्यावेळेस ते नुकतीच कीर्तन करत होते आणि थोडंसं त्यांच्या टेक्निकनी करत होते. आणि ही टेक्निक संप्रदायाला हजम झाली नाही. मला सगळे लोक म्हणायचे ते अभंगावर बोलतात. विठ्ठला विठ्ठला. मी म्हणलं तू अभंगातून बोलून किती दिवा लावला. तुझं जर कीर्तन झालं एखाद्या गावामध्ये, सप्ताहच बंद पडतो. तुला बोलवूच नका याला. आणि महाराजांनी तर सप्ताहाला न येणारे लोक आता आणले. उपकार माना. गुरुकृपा प्रसाद रस. तो प्रसाद कसा मिळेल तो त्याचं त्याला माहिती आहे. यश मिळणं एवढं सोपं नाही महाराज. तुम्ही समीक्षा कराल, कॅल्क्युलेशन कराल, पण ती प्रसिद्धी एवढी सोपी नाहीत. पार तुम्ही अगदी 4 वेद पाठ करा, 6 शास्त्र पाठ करा. प्रसाद रसकल्लोळी. ज्ञानोबांच्या प्रसादाची लाट तुमच्या अंगावर आली पाहिजेत महाराज. पुरेशी तो इतकं गोड आहेत. आणि मगाशी एक शब्द वापरला होता, तुमच्या लक्षात नसेल, आत्मा तुम्ही पाहिला का नाही. आत्म्याचं नाव ऐकलं पण सुख आलेलं नाही. ज्ञानोबांनी असा जोक केला या ओवीमध्ये. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी
आई आपल्या मुलाला ओवाळते. नाही कळालं? भाग्यवान आहेत बरं का अशी आई मिळणं, मुलाला ओवाळणं. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीशी, मन पवनाची खेळणी करीशी. आणि हे जे वेदांती लोक, योगी लोक, साधना करणारे लोक आहेत ना, आत्मसुखाच्या मागं लागणारे, ती ही कृपादृष्टी काय करते बघ, आत्मसुखाची बाळलेणी. याच्यातच सगळं आलंय बरं का. हे मोठे मोठे तपस्वी ज्ञानी आत्मसुख असा हात वर करून सांगतात आत्मसुख. ज्ञानाप्रमाणे म्हणतात ती बाळलेणी आहे. नवीन नवीन साधक आला ना त्याला बाळलेणी, आत्मसुखाची बाळलेणी. हे बाळलेणीच्या भाग हे थेरडं लागले, मोठे मोठे तपस्वी लागलेत. ज्ञानोबराय म्हणतात हे वारकरी संप्रदायामध्ये अरे दृष्टीचं सुख घेण्यासाठी परमार्थ आहेत. समचरण दृष्टी आहे. तेथे माझे हरी त्याच्याकडे आपली दृष्टी गेली, काय करणार त्याला. बस बाबा बस, विठाला विठाला. फार गोड शब्द आहेत. परमार्थ कर म्हणून मी पहिल्यांदा शब्द सांगितला तुम्हाला की जेव्हा तुम्ही जन्माला येता नेमकं काय केलं पाहिजे हेच कळत नाही लोकांना. गुरु करतात, गुरु कृपेच्या मागे जातात, आणि जी गुरु पैसे घेऊन कृपा करतात त्यांना जास्त मोठं मानतात. परमार्थात आणि ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टीला महत्व आहे. आणि जो साधक जेव्हा परमार्थामध्ये येतो, हे जे ज्या ज्या मोठ्या मोठ्या तपस्वी लोकांना, ज्ञानी लोकांना ज्या आत्मसुखाच्या मागे आहेत, ज्ञानोबराय आपल्या मुलाला श्रीमंत आहे ना, ज्ञानोबराय ऐश्वर्य संपन्न ज्ञानोबराय, मग तपस्या करून जे त्यांना मिळत नाही, आत्मसुखाची बाळलेणी लिहावीस. दृष्टीवर का, गुरु नाही. वव्या व्यवस्थित डोक्यात बसवा. गुरु कृपा दृष्टीचं वर्णन आहे. दृष्टीनं आत्मसुखाची बाळलेणी लिहावीशी. 17 स्तन्य देशी पोषकतायत. अनुहाताचा हल्लरुगाशी अंगाई. आणि काय इतकं सुंदर आहे बा. शेतकरी, मी हे ओव्यात मला असं रस्त्याने चालताना दिसतात. शेतकरी माणसं बघा तुम्ही, काम करायचं असलं ना तसं 2 झाडाला धोतर बांधतात, नाही तर साडी बांधतात आणि त्यात मुलगा ठेवतात 2 झाडाच्या, आणि मग त्याला झोका देतात. ज्ञानोबराय म्हणतात माझा जो साधक आहे ना परमार्थातला, प्रेमपथावरचा साधक, हृदयाकाश पल्लकी परियेदेसी. परियेदेसी म्हणजे झोका देणे. जो परमार्थातला साधक आहे ना त्याला डोळ्यांनी, दृष्टीने हृदयाकाश, हृदयरूपी आकाशामध्ये बांधून दृष्टी त्याला झोका देते. हृदयाकाश पडले की परियेदेसी, आणि मग ते निसतं. विठला विठला. हा परमार्थ आहे हो. बाकीचा सगळा बाजार आहे, बाकीची निजे. हृदयाकाश पडले की परियेदेसी निजे. आणि याचा समारोप करत असताना खूप सुंदर आहेत. म्हणून साधका तू माऊली.
माऊली शब्द आहेत आणि आंबे शब्द आहेत. काय एक एक शब्द आहेत ज्ञानोबारांचे. म्हणून साधका तू माऊली, ही ओवी समजून घ्या बरं का डोक्यात. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली. या कारणे मी सावली, आईची सावली, गुरुकृपा दृष्टीची न संडी तुझी. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय एकनाथ महाराज आणि ज्यांना ज्यांना शब्दाचं वैभव मिळालेले असे. कसं मिळालं वैभव? त्या काळात विश्वविद्यालय नव्हते, शिकवणारे नव्हते, मोठा विषय होता जातीपातीचा. आमक्याने शिकावा असा व्यवहार 400 वर्षापूर्वी केला जायचा. आणि त्या काळामध्ये यांच्या मुखातून जे शब्द निघायचे, नामदेव महाराज, नाथ महाराज, एकनाथ, कशी निघायचे? त्याचं उत्तरही येतं. तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी. हे कृपादृष्टी, तू ज्याच्यावर पडलीस ना, तुझं कारुण्याचं अधिष्ठान ज्याला दिलं, तो सकळ विद्येची या सृष्टी धात्रा होय. खूप कठीण शब्द आहे. धात्रा शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव. त्याला शिकायचीच गरज नाही. सृष्टीला उत्पन्न करणारा जसा ब्रह्मदेव आहे, तसं हा दृष्टीमुळे सगळ्या विद्वत्तेला जन्म देणारा ब्रह्मदेव होतो. तुझं कारुण्य जर मिळालं तर तो परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. काय शब्द आहेत महाराज? सकळ विद्येची सृष्टी, विद्येच्या सृष्टीचा धात्रा होय ब्रह्मदेव होतो. शिकायची गरजच नाही पडत. पण काय? तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी. परमार्थ करत असताना ह्या गोष्टी पहा. दृष्टीकडे लक्ष द्या, गुरुचं कारुण्याकडे लक्ष द्या, पुस्तकाकडे लक्ष देऊ नका. पुस्तकात काहीच येत नाही. विद्यापीठातली पुस्तकं बघा, वाळवी लागली फारच. कुणी वाचत नाही. संस्कृत जवळजवळ आत्ताच्या काळात नष्ट झालेलं आहे. आणि जे ज्ञान आलेलं आहे ना, ते आत्म्याला स्वतःला दुखी करणार आहेत. शिकलेली माणसं दुखी आहेत. शेतकरी दुखी आहेत का? बोला ना. नाही बोलायला पाहिजे पण बोलतो. कुणाच्या घरामध्ये वाद आहे? परमार्थाला नावं ठेवण्याच्या घरात डोकवा जरा, तुम्हाला कळेल किती वाद आहेत. एवढे वैतागलेले आहेत आणि एवढे कॉम्प्रोमाइज करतात महाराज. मी आता हे बोलू नये. एखाद्याची पत्नी जरा वागायला चुकीची होती, त्याच्यासहित सगळ्याला माहिती होतं, तरी संसार व्यवस्थित चालू होतात. याला मी संत म्हणतो. काय एवढं सहन करणं? मुलगा चुकीचा आहे, पत्नी चुकीचे आहेत, पैसे मित्रांनी खाल्लेले आहेत, तरी हा जिवंत आहेत म्हणून संत आहे. एवढं दुःख कवना ते ताप पोळी. जर तो गुरु कृपेच्या दृष्टीमध्ये आला असता, हा ताप पोळला नसता महाराज. शोक आणि याला जाळलं नसतं. हा परमार्थ आहे. म्हणून परमार्थ करण्याच्या अगोदर परमार्थाचं स्वरूप समजलं पाहिजे. आणि ही कृपादृष्टी आई आहे आणि ती पहिल्या चरणात सांगते.
माणसं आहेत बरं का ते लोक, की ज्यांच्या हिताचं चिंतन आई आणि गुरु करतात. हा अर्थ आहे याचा. लेकुराचे हित चित्त वाहे, आणि हे जगात शक्य नाही. तुमचं कल्याण व्हावं असं तुमच्या मित्राच्या, तुमच्या नातेवाईकाच्या, भावकीच्या चित्तात येणं शक्यच नाही. हा अभंग आहे हा. नाही तर तुम्हाला वाटायचं आईचं वर्णन करतोय. वाहे माऊलीचे, माऊलीचे चित्त वाहे, शरीर नाही. आणि ते जे चिंतन आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीतला सारांश सांगतो मी तुम्हाला. खूप मोठा वाद झाला होता, त्याचा एक सारांशचा तुकडा सांगतो. आजही सगळ्या लोकांना वाटतं की माऊलीने ज्ञानेश्वरी लोकांसाठी लिहिली. मग लोकांसाठी लिहिली तर कळत का नाही? बोला ना, कुणाला कळत नाही? जर लोकांसाठी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर ते लोकांना कळायला पाहिजे ना. काही काही पुण्यातले विद्वान लोक मला विचारतात, ज्ञानेश्वरी मराठीत आहेत का म्हणून. असे महाराष्ट्रीयन लोक आहेत आपले, की ज्ञानेश्वरी नेमकं कोणत्या भाषेत आहे, आणि जर ती मराठीत आहे तर कळत का नाही. विठ्ठल विठ्ठल. हे तुमचं म्हणणं झालं की समाजासाठी लिहिलेले आहेत, पण माऊलीला विचारा ना, माऊली तुम्ही का ज्ञानेश्वरी लिहितायत? माऊली म्हणतात, श्री गुरुची दृष्टी माझ्या अंगावर सतत पडावी, तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा, म्हणून मी गीता सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. जी प्रेम करणारी माणसं असतात ना, सतत डोळ्याजवळ असतात. काही ना काहीतरी निमित्त करून ते डोळ्याजवळ येतात, त्याला प्रेम करणारी म्हणतात. आणि कामाच्या टायमाला फोन करणारी माणसं असतात ती व्यावहारिक असतात. त्यांना अगोदर ते तुमची तब्येत विचारतात. एक तर 2 वर्षांनी पहिल्यांदा फोन, आणि 2 वर्षांनी फोन केल्यानंतर विचारतात तब्येत कशी आहे. 2 वर्षानंतर विचारतात ना तब्येत कशी आहे. त्याच्यात ऍक्सिडेंट होऊन, पाय टीट होऊन बरा झालेला असतो हा. तो म्हणतो हा व्यवस्थित आहे. अरे वा, छान वाटलं, थोडं काम होतं. तुम्ही खरं कामाचीच आहे तो, नाही कळलं. कामाला मांडणारे आहात, कामाचे आहात, कामातून गेलेले आहात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराला दया येते बुवा, जरी कामातून गेले असले, कामातले असले. कामामध्ये काम, काहीतरी काम आहेत म्हणून आपल्याशी कॉन्टॅक्ट करणं. कोणी असो जगातलं, विद्वान असो, श्रीमंत असो, सामान्य असो, राजकारणी असो, विषय संपला. पण दृष्टीतून समजून घेणारा, दृष्टीतून कारुण्याचा वर्षाव करणारा हा श्रीगुरू असतो. आपण तिथं जात नाहीत. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचं हे सार आहेत, गुरुच्या दृष्टीत राहिलं पाहिजे. तुम्ही संत माझी कडा, काय शब्द आहेत महाराज. दिठीचा कराल बहुडा. ज्ञानोबांनी असं कधी म्हणलं नाही की मला शास्त्र द्या, सिद्धांत द्या, भाषा द्या, हे असं नाही म्हणत ज्ञानोबा. ज्ञानोबामध्ये तुमची दृष्टी माझ्याकडे ठेवा, तुमची दिठीचा. आणि नुसतं दृष्टी माझ्याकडे आलं ना,
कराल बोडा तुम्हा माने एवढा, तुम्हाला मान्य होईन एवढा मी होणार. दिठीचा कराल बोडा, दिठी विठ्ठल विठ्ठल. हेच महत्वाचं आहे जीवनामध्ये. तुमची दृष्टी कशी आहेत, डोळे कसे आहेत हेच महत्वाचं आहे. तुमचा आत्मा डोळ्यातून प्रवाहित होतो. म्हणून कधी कधी पुण्यवान माणसं जर भेटले ना तर बोलावंसं वाटतं. दृष्टीला दृष्टी भेटली, एस टी स्टँडला भेटले, रस्त्याने भेटले, पवित्र आत्मा असतात, बोलावंसं वाटतं. संबंध नसतो, काही माहिती नसतं, बोलावंसं वाटतं. आणि काही जवळचे माणसं असतात, जोड्यांनी मारावे वाटतं. हा दोष कुणाचा आहे? दृष्टीचा आहे. माणूस शरीराने एकच आहे. चांगल्या माणसाचं सुद्धा शरीर आहे, वाईट माणसाचं सुद्धा दृष्टी खराब आहे. त्याच्या पुढे जाऊ का? काहींचे डोळे सुंदर आहे पण दृष्टी खराब आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि दृष्टी खराब आहेत, आयुष्य खराब आहेत. आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचं सार दृष्टीवर आहेत. आत्मा आहे दृष्टी म्हणजे. रोज आपण अभंग म्हणतो, रूप पाहता लोचनी. कशामध्ये रूप पाहता? लोचनी शब्दाचा अर्थ डोळा, आणि लोचनी शब्दाचा डोळ्यामध्ये. रूप येवोनी डोळा बैसले हो. रूप येवोनी, दृष्टी चांगली पाहिजे हो. देव कुठेही पाहायचा असतो का? सगळे अभंग पहा. तो का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन. पाहीन म्हणजे दृष्टी. काय पाहीन? भगवंताला पाहीन, सुंदर ते ध्यान पाहीन, समचरण पाहीन. डोळा तर तुमचा आत्मा आहे. आणि नेमकं आपल्या बाबतीमध्ये हे होतं, तो कसा आहे? अरे डोळे बघ ना कसे आहेत. पिपासू आहेत का? उदार आहेत का? कारुण्याने आणि प्रेमाने भरलेले आहेत का? लगेच माणसं ओळखतात. आणि त्याची मुलं आहेत ना, तुम्ही ते मुलं लहानपण बघा, ते निरागस असतात. एखादा पापी माणूस जर घरात आला तर ते पोरं लांबून बघते, निघून जाते. ते नकोच जायला. पण त्या घरातल्या मोठ्या माणसाला अक्कल नाही ना. तुम्हाला कळालं का? जे लहान मुलाला नको आहे माणूस, त्याला तुम्ही घरात घेताय. याचं कारण त्याला आत्मा समजतो, आतमध्ये काय भरलेलं आहे ते. तुमचा नाईलाज असतो. पापी आहे, दुष्ट आहेत. एका ठिकाणी सप्ताह चालू होता, जुना प्रसंग आहे माझा. पाटसकडे जात असताना मग त्या काळामध्ये 40 वर्षापूर्वी कीर्तनाला गेलो. त्यांनी रस्त्यावर गाडी आणतो म्हणले होते, मोटरसायकल. तर आम्ही ती पाटसच्या साईडला उतरलो. गाडी तर काही आली नाही, पण त्या गावचा पाटील आणि नुसतं फुल झालेला होता. पण मला कळत नव्हतं की तो फुल झालेला आहे. ते माझं वय पण नव्हतं. दृष्टी कळली नाही असं गृहीत धरा. नकळे साधूशी होतं असं कधी कधी. त्यांनी गाडीमध्ये बसवलं, बैलगाडीत. आता ती जवळ होतं, 1 किलोमीटर गाव. गाडी आली. चला म्हणे महाराज, मी त्या गावचा पाटील आहे, जिथे कीर्तन आहे, बसा. बसलो आम्ही दोघंजण गप्पा मारत. आता नंतर माझ्या लक्षात आलं, महाराज आम्ही दारू पितो, कुणाच्या बापाचं काही जातं का? बैलगाडीत मला प्रश्न. मला काही नाही जात. याला म्हणतात महाराज. आता ते मी अडकलेलो आहे त्याच्यामध्ये. मग मी आजही तेच फॉर्म्युला वापरतो बरं का. मूर्ख माणसाला उत्तर कोण द्यायला मोकळे? एक जण म्हणलं की ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहिली, ती कळली पाहिजे. म्हणून नाही कळत. मला पण नाही कळत. म्हणलं मला पण नाही कळत. मग तुम्हाला का कळत नाही? म्हणलं मला काय माहिती. लक्षात राखा, मूर्ख माणसाला उत्तर देण्यात रंगू नका. त्याच्या प्रारब्धाने तो मूर्ख आहे. तुम्ही शहाणा करून तुम्ही मूर्ख होऊ नका. विठ्ठल विठ्ठल. मग ते गप्पा मारत त्याच्या अनुकूल बोलत बोलत गेलो. कीर्तनाला गेलो, लोक आले न्यायला. त्या दिवशी तो कीर्तनाला आला. कधीच कीर्तनाला न येणारा पाटील त्या दिवशी तो कीर्तनाला आला. आता कीर्तन चालू आहे, सगळं चालू आहे, कीर्तन झालंय, हजारो माणसं कीर्तनाला आलेली, त्याची दखल नाही घेतली कोणी.
जो न येणार आहे त्याची दखल. सगळेजण त्याला विचारतायत, पाटील तुम्ही आज कीर्तनला कसे? असा महाराजांना म्हणे रोज येईल. नाही कळलं अजून. असेच महाराज आहेत म्हणून तर संप्रदायात ज्ञान होत नाही. सगळे अनुकूल बोलतात, खरा परमार्थ कोणी सांगत नाही, म्हणून तर मार्केट चालू आहे. विठाला विठाला जा तेरा कल्याणो, कानाखाली द्यायला पाहिजे. कर्म फळ चुकत नाही. आणि हा आशीर्वाद देणारा मूर्ख कोण आहे लक्षात येते? वारकरी संप्रदायात श्रीमंत लोक का येत नाहीत त्याचं हे मूळ आहे. कोणताही कीर्तनकार ताबीद देत नाही ना आशीर्वाद देत नाही. कर्मफळ भोगावंच लागतं, हा सिद्धांत आहे भगवान कृष्णाचा, ज्ञानोबरायांचा. जर कर्मफळ भोगावं लागतं, आशीर्वादाचा व्यवसाय का करता? का मार्केटमध्ये लोकांना पाप करायला लावतात तुम्ही? काही काही संप्रदायामध्ये खाण्यापिण्याची सुट्टी, काही करा काही प्या, फक्त आमच्याकडे या. अरे आयुष्यभर परमार्थ करून देवाची झलक दिसत नाही आणि खाऊन पिऊन दिसायला लागली का? याला म्हणतात दृष्टी नाही. विठ्ठला विठ्ठला. कोणाच्याही मागे लागणं दृष्टी नाही. खूप आता जर लिंक फार कधी कधी काय होतं माहिती आहे का? एक जोक सांगतो तुम्हाला, किती समजतो ते बघा. तुमची ताकद लावा किती समजते ते. दुर्योधनाचा मित्र कर्ण आहे. गप का बसले? जोक संपला माझा. न्यायाचार्य असंच आहे का? नाही कळला ना? दुर्योधनाचा मित्र कोण आहे? नाही जो कळला, पुन्हा उलगडून सांगतो तुम्हाला. आंधळ्याचा पोरगा आणि सूर्याचा पोरगा याची दोस्ती होत असते का? कर्ण कुणाचा मुलगा आहे? सूर्यपुत्र. आणि दोस्त कोण? आंधळ्याचा पुत्र. कधी दोस्ती होती का? झाली तर पराजय होतो. दोघांचाही होतो, दोघांचाही होतो. नीट आहे का? कर्णामध्ये देवाचा उदार गुण आहेत, उद्धार नाही झाला. संत कर्णाची बाजू घेतात कारण की तो आंधळ्याशी दोस्ती करतो. मी वारकऱ्यांना बोलतोय, मित्रता करत असताना, दोस्त करत असताना, कोणाजवळ राहत असताना आपली लायकी आणि त्याची लायकी पहा. दुर्योधन कधीही कर्णाला चांगलं शिकवणार नाहीत. त्यांनी राज्य जरी दिलं तरी ते वापरणार. आणि जुन्या काळापासून आतापर्यंत प्रथा आहेत, पब्लिकला फुकट द्या. कारण की त्यांचा वापर करायचा असतो. दुर्योधनाने राज्य दिलं, कर्णाचा वापर केला. तुम्हाला काय कमी फुकट दिलं जातं काय? आता देश गेला खड्ड्यामध्ये, पण तुमचं मतदान महत्वाचं आहे. अर्थ लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. लय उशिरा कळले, पहिलं कळलं नव्हतं त्यापेक्षा बरं आहे. सूर्यपुत्र आहे आणि तो आंधळ्याचा मुलगा आहे. दोस्ती संपवणे. आणि कृष्ण म्हणतायत अरे तू सूर्यपुत्र आहेस. नाही, तो म्हणतो माझा मित्र दुर्योधन आहे, मी सोडणार नाही. नको सोडू, पण विचार तर कर. ज्या आंधळ्याला सूर्य दिसत नाही त्याच्याशी तू दोस्ती करतो. ज्यांना पुण्य कळत नाही त्याच्याबरोबर आपण नाते करतो, त्याला आपण गुरु मानतो. आपलं पतन त्याच वेळेस झालेलं आहे. नको. आणि दुराग्रही लोक ज्ञान मानतच नाहीत, दुराग्रही. आणि एक लक्षात ठेवा, दुराग्रहीला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका, तुमचा वेळ वायाला जातो. विठ्ठला विठ्ठला. मग कोणी करायचं दुरुस्त हा प्रश्न आहे ना. ते संतांचं काम आहे, दुसऱ्या चरणात सांगतात.
समाज आणि दुराग्रही लोकांना दुरुस्त करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे नाही आहेत. त्यांची जात स्वतंत्र आहे. ऐशी कळवळ्याची काय शब्द आहे तुकोबारांचे, जात स्वतंत्र आहे. कोणीही संत होऊ नका आणि त्या जातीत जाऊ नका आणि स्वतःला समजून असं बाहेरून संत नाही होता येत. जाती तुकोबाराय ज्ञानोबाराय ही जात वेगळी, ऐशी कळवळ्याची म्हणून गाथा ज्ञानेश्वरी. आपण अभंग सांगतो त्याचा मोबदला किती असतो आणि याला म्हणायचं का ऐशी कळवळ्याची? लक्षात येते तुम्हाला? आपण त्या क्षेत्रातलेच नाहीत हे लक्षात ठेवा. ही जात विनामूल्य विना मोबदला तुम्हाला संत करणारी जात ही फक्त ज्ञानोबारांची आईची गुरुकृपादृष्टी. ऐशी कळवळ्याची जा कोणालाही त्या जातीतलं समजू नका. करी लाभाविन प्रीती. गुरुनी शिष्याला कृतार्थ केलं, गुरुचा काय फायदा? लक्षात येते? राजकारणातला पहिला नियम आहे, मतदारसंघात दुसरा आमदार जन्माला येता कामा नये. जर एखाद्याची लोकप्रियता वाढत चालली तर तो कट केला पाहिजे. याच्यावरच आमदाराचं लक्ष असतं, याच्यातच भारत असतो. का जर दुसरा तयार झाला आणि त्याची जर लोकप्रियता वाढली याचं सीट खड्ड्यात येतं. परमार्थात असं नाही. खरी लाभाविना, अरे तो देव जो आहे आणि आई जी कृतार्थ झालेली आहे. हे माझा शब्दला मुलगा ज्यावेळेस 25 वर्षाचा होतो, आईचा संसार संपलेला असतो, काही नवीन राहिलेलं नसतं. आणि शिष्य जेव्हा कृतार्थ होतो, गुरु तृप्त झालेले असतात. ह्या दोघांना काही घेणं देणं नसतं, सगळा संसार त्याला दिलेला असतो. खरी लाभाविना शब्द फार महत्वाचा आहे. लाभाशिवाय व्यवहारात तुम्ही पाऊल टाका, चहा पाजत नाहीत लोक. तीनदा पाजलं तर एकदा आपल्याला पाजावं लागतो. करी लाभाविना आहे का? काढतात लोक. सुरुवातीला दारू फुकट देतात, सवय लागे, पण तंबाखू फुकट देतात. जगातल्या कोणत्याही तंबाखू खाणाऱ्याने पहिली तंबाखू विकत घेतलेली नाही. घेतली का? पहिले दारूचा घोट विकत घेतलेला आहे का? ट्रेनिंग आहे ते, कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट. आणि एकदा त्याला सवय लागली की मग हळू सांगतात घे नाही विकत. करी लाभाविना असे लोक. हे शक्य? माझा हा अर्थ इतका मोठा आहे, मला वेळ नाही खरं म्हणजे याचा विश्लेषण करण्यासाठी. बिना लाभाचा मनुष्यच प्रवृत्त होत नाही, जगातला कुठलाही मनुष्य. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. मंद म्हणजे अडाणी माणूस. जर त्याला स्वार्थ जर दिसला नाही, अडाण्यातला अडाणी माणूस काम करत नाही. जी पिकाऊ जमीन आहे तिथंच कष्ट केलं जातं. जमिनीवर कष्ट केलं जाते, पिकाऊ जमिनीवर कष्ट केलं जातं. कामाला येणाऱ्या माणसावर प्रेम केलं जातं, लाभाशिवाय प्रेम केलं जात नाही. विठाला विठाला हे शक्यच नाही. किती प्रयत्न करा, काहीतरी असतंच, कळायला वेळ लागतो. मला फोन आलेले, मी पहिल्यांदा बोलतो त्यांना, सगळं ठीक आहे, तारीख सोडून बोला. करी लाभाविना. तुमचं गोड बोलणं हे तारखेपर्यंतच आहे. एक जुने कीर्तनकार होते आमच्या संप्रदायातले, फार हुशार होते.
निवृत्ती महाराजांनी आज तर मोठा रथ वगैरे लावून भगवानगडाच्या गादीचं स्वागत केलं बरं का. ते नामदेव शास्त्रीचं नाही हा, ऐश्वर्य संपन्न बाबांची गादी आहे, त्या गादीचं ते स्वागत आहे, आदरातिथ्य. मी माझं मानत नाही कधी या बाबतीमध्ये, करी लाभा विनंती. आणि त्यांना सांगताना सांगितलं म्हणजे शेवटची तारीख आहे बरं का. ते म्हणे आयुष्यात मागणार नाही, पण या वेळेस तुम्ही आई वडिलांच्या प्रित्यर्थ यायला पाहिजे. म्हटलं त्याच्यावरच कीर्तन करतो. आई म्हणजे काय, नाही तर उगं रडून रडून सांगणारी जात नसावी. विठाला विठाला. लाभ हा माणसाच्या म्हणजे रक्तात साठवलेला आहे. रक्तामध्ये कुठलाही माणूस जगामध्ये असू द्या, त्याच्या पुढे जाऊन मी एकदा बोललो होतो, एकेका माणसाला 3-3 कोटीचं पॅकेज आहे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये. 3-3 कोटीचं. खुश असतात ती लोक. त्यांना आता मी जास्त बोलत आहे, त्यांची सगळी सोय केली जाते. जितकं समजेल तितकं बघा सोय शब्दाचा अर्थ काय. सगळी सोय केली जाते. महाराज 3 कोटी देतात, तारुण्य विकत घेतात हो. कॉर्पोरेट कंपन्या असतील कोणी असो, तारुण्य विकत घेतात तुमचं. तुम्ही कष्ट करतात म्हणून ते लोक श्रीमंत होतात. तुमचं कष्ट करणं बंद करा, ते श्रीमंत होत नाही, पॅकेज वाढवतात. एक जण तर मला पुण्यातला माणूस होता, का कोणास ठाऊक काय बोलावं असं कळत नाहीत. महाराज तुमची तारीख पाहिजे. मला म्हणे, अरे म्हणजे मी कीर्तन करत नाहीत, आकडा बोला. सगळेच कीर्तनकार विकाऊ नसतात, नाही कळत लोकांना अजून. मी म्हणलं नाही, मला नाही कीर्तन करायचं. कसं कीर्तन करत नाही, भाषा बघा, कसं कीर्तन करत नाहीत बघतो म्हणे. मी म्हणलं बघ, माणसाची सरड्याची धाव कुठपर्यंत असते. ते गेलं एका मंत्र्याकडे, मोठा मंत्री होता, त्याला म्हणे काही करा, शास्त्रीची तारीख पाहिजे. ते मला तेवढं सोडून बोल, तेवढं सोडून बोल. पैसे संपले, वशिला संपला, पुन्हा पाया पडायला आला. महाराज बोलण्यामध्ये चूक झाली, तू माफी मागायला आला, याच्या पाठीमागं लोभ आहे. निरपेक्षपणाने आला नाही. मी तर कीर्तनाचे पैसे घेत नाहीत आणि वारकऱ्याला कधी त्रास देत नाही महाराज, पण कीर्तन घेणारे वारकरी असावेत ना. राजकारणी लोकांनी विकत घ्यावं एवढा शास्त्री स्वस्त नाहीये. ज्ञान आहे हो, पिकलेलं ज्ञान, ज्ञानोबरांचं ज्ञान एवढं स्वस्त असतं का. पुढचाच टप्पा सांगतो, काय विकलं जात नाहीत. ज्ञानेश्वरीचा पोरगा आहे हो. काय विकत घेणारे ती लोक. तुम्ही हे जी माझे शब्द आहेत ना, हे तुकोबारांचे शब्द आहेत. तुम्हाला अजून या शब्दातलं रहस्य करते, तुम्हाला अहंकार वाटेल, अभिमान वाटेल, पण ओव्यात सुद्धा अशा आहेत की आमच्यामुळं देव आहेत याचा अहंकार संतांना असतो. ते अहंकारो वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषा वया लागे. आम्ही हरीचे भूषण, आम्ही आहे म्हणून पांडुरंग परमात्मा आहेत, याला म्हणतात संत. विठाला विठाला. आणि का म्हणतात संत असे, आम्ही हरीचे, का अहंकार वाहतात. देवालाच काही मागत नाहीत. तुका म्हणे तुझी नलगे धसोडी. आणि काही भीक मागणारे आहेत का रे. देवाकडून सुद्धा ज्याला काही लागत नाहीत अशा संतांनी आपल्यावर प्रेम करावं. करी लाभाविन, अजून मोठ्या अर्थ तरी सांगतोय तुम्हाला, करी लाभ. देवाकडून सुद्धा ज्या संतांना काही नको त्या संतांनी आपल्यावर प्रेम करावं. आणि त्या संतांनी जर प्रेम केलं आणि काहीच येत नसलं आपल्याला, तिसऱ्या चरणात सांगतो, Oh
त्यांना जर वाटलं ना, ज्ञानोबाला जर वाटलं, रेड्या मुखातून वेद बोलतात. अजून कळायची भाषा. रेड्याच्या मुखातून वेद बोलतात. आणि त्यांना जर वाटलं ना, वेद ज्यांचे पाठ आहेत त्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही. हे ज्ञानोबा आहेत. करी लाभाविन. ज्ञानोबरासारखं अहंकारी जगात नाही कोणी हो. देवानी नामदेव महाराजांना माऊलीकडे पाठवलं. किती मोठा वशील आहे. वेगळ्या अँगलनी बघा तुम्ही. कोणी पाठवलंय? देवानी नामदेव महाराजाला. नाही म्हटले, नाही उद्धार करायचं. काय केलं देवाने? गेले माघारी. तन करत गेले. बिचारे देवाला सांगायला लागले असं आहे तसं आहे. काय ते काही संत होते का म्हणे. नामदेव महाराजांना जर माऊली ओळखू येत नाही, तुम्ही कोण येतो? आत्ताचे लोक कोण आहेत? गरीब आहेत. हे दृष्टीच्या बाबतीमध्ये बोलतोय. दृष्टी शब्द विसरू नका. गरीब आहेत हे लोक. माऊलीला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर देव ज्यांचं जेवण करत होता त्या नामदेव महाराजांना माऊली कळत नाही. आपल्या तर बायको सुद्धा वाढत नाही महाराज. आणि आपण म्हणतो ज्ञानेश्वरी कळत नाही, नाही का? बोलायचं का पुढे? माऊली कळत नाही. अरे एकदा सोप स्वतःला माऊलीकडे. तुम्ही तुकोबारांचे सगळे अभंग बघा. कधीही देवाला त्यांनी त्रास दिलेला नाही. पण देवाला सांगताना काय म्हणतात माहिती आहे का? या संतासी निरवी देवा तुझ्याकडे नको मला. या अभंगातलं सार लक्षात ठेवा. काय? देवा तुझ्याकडे नको, की तू कोणालाही बिघडवणारा माणूस आहेस. कधी पतन कर होईल तुला सांगता येत नाही. तुझ्याकडे नको, पण मला संताशी सांभाळी घाल. या संतासी निरवी. निरवी शब्दाचा अर्थ आहे संताकडे सांभाळी घाल. हेची मज देई. शब्द पुन्हा पुन्हा रिपीट आहेत बरं का. हेची मज देई. आणि का तुझे दुसरं काही देऊ नको, मी मागत पण नाही. इतकं कठीण आहे संतांनी सांभाळणं. संपूर्ण अभंग पहा, रिपिटेशन आहे त्याच्यामध्ये. आणि जो उदार आहे, सृष्टी निर्माण केलेले आहेत, त्याला तुकोबाराय म्हणतात उदार हो. तुका म्हणे आता हे की तुम्हाला कळलं का अभंग? हा हे देवाला मारलेला टोमणा आहे. हा म्हणजे भगवंताला आपण म्हणायचं ज्याचा उदार गुण आहे, आणि त्याला म्हणायचं आपण उदार हो. हे तुकोबारांनी मारलेला टोमणा. देवा उदार हो, कारण की संताकडे संभाळी घाल. तुका म्हणे आता उदार तू होई, आणि मज ठेवी पायी. हेच शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात. फार गोड अभंग आहेत. दगड जगामध्ये हजारो आहेत, पण मूर्तिकाराच्या हातात जर सापडला आणि मूर्तीच्या अतिरिक्त जो दगड आहे तो जर त्या मूर्तिकाराने काढला तर तोच दगड पूज्य होतो. कोणताही मूर्तिकार मूर्ती घडवत नाही. मूर्तीच्या अतिरिक्त जो दगड आहे तो त्याला बाजूला काढतो.
नाही कळालं? तसं तुम्ही स्वयंभू आहात. तुमच्यातले दोष बाजूला काढणारा संत पाहिजेत आणि ती दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुमचं ओझं वागवावं लागतं. पोटी भार आहे, ओझं वागवणं म्हणतात त्याला. अडाणी आहेत ना, काही समजत नाही, ओझं. आणि त्याने केलेले सगळे चुका त्याचे सर्वस्वही, सर्वस्व शब्द सगळं आलं दोन्हीकडे, माऊलीकडे आणि आईकडे. कधी ते मुलगा आहे घाण करतं, मांडी घाण करतं, कपडे घाण करतं, आई कंटाळत नाही. न कंटाळणारी फक्त आईच आहे. बाकी शिंका येऊ द्या लगेच वाईट नजरेने पाहतात. करोना आहे का? तुमच्या शिंका सुद्धा समाज सहन करत नाही. जर खोकलं ना, आता मी बघतो आता मार्केटमध्ये फिरत असताना कसे लोक तुमच्या आईला विशेष वाटतं. खोकतोय, औषध घे, झोपून राहा, बाहेर जाऊ नको, त्याचे सर्वस्वही. आणि सगळं सहन करत असताना उबगणे हे स्थिती न पाहे माय. काय ज्ञानोबरायांचा शब्द. उबगणे न पाहे कोण? माय. माया असलेली माय, माया असलेली. मी का बोललो माहिती का? आत्ताच्या आई झालेल्या बाया दूध सुद्धा पोराला पाजत नाही, तो सौंदर्य नष्ट होईल म्हणून. म्हणून माय शब्द वापरला. माया असणारी आई शब्द नाही वापरला. आणि त्याच्या पुढं संताची टेक्निक सांगतो तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वत्स. आई नाही तिथं काय व्यवहार आहेत. धेनू वेचे चित्ती. जर बिबट्या आला ना तर गाय दोन खंड तोडून बिबट्याला नीट करते, स्वतःला आहुती देते, पण वासराला काही होऊ देत नाही. अर्थ कळला का? गायी करते, आई नाही. आताच्या तर शिक्षणाचा अर्थ स्वतःला सिक्युअर करणं नाहीये आणि हे टेम्पररी आहे. तुम्ही कितीही महान व्हा, नास्तिक व्हा, तुम्हाला 25 वर्ष तारुण्याचे दिलेले आहेत, मूर्खालाही दिलेले आहेत, श्रीमंतालाही दिलेले आहेत. झोपडपट्टीतल्यांना सुद्धा मुलं होतात, बंगल्यातल्या सुद्धा होतात. ते सुख सारखं आहे, परिवाराचं सुख सारखं आहे. तुमचा पराक्रम नाही येतो. पण गुरुदृष्टी मिळणं आणि संतांनी तुम्हाला सांभाळणं, तुम्हा संतावरी ओझे. ते संत जे लाभाशिवाय प्रीती करतात ते संत. आणि त्या माऊलींचा ज्यांनी आपल्याला जन्म दिला, हे सगळं दोन्हीकडे कीर्तन लागणार आहे बरं का आईचं. त्यांचा हा निवृत्ती महाराजांनी रौप्य महोत्सव केलेला आहे. त्यांनी मगाशी मला एक शब्द वापरला की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं, की जिथं आपण 3x3चे 8-8 टनाचा एक एक दगड वापरतोय. मोठं ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यातर्फे ते मंदिर चालू आहे. निवृत्ती महाराजांना वाटलं की त्याला काहीतरी द्यावं. मला म्हणे माझी इच्छा आहे माऊलीच्या मंदिराला काही द्यावं. म्हटलं तुम्ही पोरगा दिला हेच पुष्कळ आहे. कारण की इतका सुंदर अभ्यास करतो कृष्ण, त्याला आता बोलायला नाही पाहिजे सगळ्याच्या देखत. पण भाग्यवान आहेत निवृत्ती महाराजांनी, त्यांची पत्नी, ज्यांनी असा मुलगा जन्माला घातला. नाहीतर एवढे पैसे घरामध्ये आहेत, एवढं वैभव घरामध्ये आहेत. अहो तुम्हाला वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, 300-300 वर्षाचे फडकरी आहेत, वंशज आहेत संत परंपरेचे, श्रीमंत आहेत, अजूनही चांगलं कीर्तन करता येत नाही महाराज. आणि अशा घरातून येऊन ज्ञानेश्वरीची आवड निर्माण होणं, धन्य माता पिता तयाची. म्हणून आम्ही तर शिकवायलाच बसलेलो आहे. तो आमचं असं आहे महाराज, आम्ही गायी आहेत, तुमची टेक्निक पाहिजे आमच्याकडून दूध काढायची. आमच्याकडे भांडवल आहेत, आमच्याकडे दूध आहेत. श्रोते चांगले असले ना तर भांडवल चांगलं निघतं. जर का तुमचे चेहरे पडलेले असले ना, आम्ही विषय बदलतो. नाही कळालं? आत्ता सांगितलंय विषय वेळे तुम्ही आहात तिथंच ठेवतो. पण या परिवारांनी महाराष्ट्रामध्ये
ज्ञानोबारायांची सेवा केली आणि नास्तिक लोकांना ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द त्यांच्या कानावर टाकले. हे खूप मोठं पुण्य आहे आणि त्या पुण्याचा परिणाम की घरामध्ये सुख शांती आहेत. मुलं न सांगता परमार्थिक असणं हे खूप मोठं भाग्य आहे. नाही तर कीर्तनकाराची मुलं कीर्तनकार असतील याच्यावर माझा फारसा विश्वास नाही आहे. का की तो कसा आहे हे घरच्या माणसाला पक्क माहिती आहे. बाहेर कसा आहे आणि आत कसा आहे. त्याच्यामुळं अंतःकरण स्वच्छ असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मुलगा त्यांनी भगवानगडावर ठेवला आणि तो निधीचा प्रश्न आहे ना, तो मी फार वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे. आमचा संकल्प आहे नामा म्हणे केशी. आमचा संकल्प आहे की माऊलीचं मंदिर जगात कुठं नाही असं भगवानगडावर बांधावं. पूर्ण करण्याची जबाबदारी देवावर आहे. नामा म्हणे केशी राजाने केला नेम, आम्ही निमित्त मात्र आहे त्याला. तरी पण ज्ञानेश्वरी आणि गाथा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम निवृत्ती महाराज एका वेगळ्या शैलीने जरी करत असले तरी भजन ज्ञानोबाराय तुकोबारायचंच आहे हे लोकांनी लक्षात ठेवावं. आणि त्या पठडीतून त्या परंपरेतून ते जात आहेत आणि त्यांना दान देण्याची वृत्ती आहे. हे फार चांगलं आहे बरं का महाराज. कुठे आहेत तुम्ही? कधी आयुष्यामध्ये कीर्तनकाराची पंगत खाल्ली का? तुम्ही सगळ्यांनी कीर्तनकार पंगत द्यायला लावतात. कीर्तनकारांनी स्वतःच्या पैशांनी घातलेली पंगत खाल्ली कोणी? हात वर करा. अवघड आहे महाराज. आणि त्यात तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला देतायत. हिंदीमध्ये एक म्हण फार चांगली बरं का, भीक में से भीक दे 3 लोक जीतले. आपल्यातून मिळून माऊलीला देणं ही आपलं वैभव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे माझा मुद्दा वेगळा आहे. म्हणून हा एक त्यांच्या प्रेमामुळं मी या ठिकाणी आलो. त्यांना कोणी त्रास देऊ नका. आणि ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो त्या आई वडिलांचं कृतज्ञता मानणं गेल्या 25 वर्षापासून त्या निमित्ताने हा सप्ताह करणं आणि या निमित्ताने जीव घालणं, अन्नदान देणं, ज्ञानदान देणं, तीच माणसं या जगामध्ये सुखी असतात. जी माणसं आलेला परमार्थातला पैसा जो परमार्थामध्ये घालतो तो सुखी असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हा एक नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे 25 वर्ष या निमित्ताने ते करतायत. मागे एकदा आलो होतो, आजही आलो आहे. पण आणि एक विनोदाचा विषय होता मगाशी. वयामानाने कीर्तन करत नाही मी. इथं आलेले बरेच लोक आहेत तारखेसाठी, मला याची कल्पना आहे. पण ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास अजूनही माझा राहिलेला आहे. पुस्तकं लिहायचे राहिलेले आहेत. का की मी माझ्या आनंदाकरता लिहित असतो किंवा वाचत असतो किंवा अभिव्यक्त करत असतो. म्हणून माझ्या आनंदासाठी जर मी भगवानकडे सोडला आहे तर तुम्ही कीर्तन पुन्हा करेल अशा भ्रमात राहू नका. पण मन मौजी आहेत. 100वा सप्ताह आहे, 50वा आहेत, वारकरी आहेत. आला मूड तर करू शकतो. पण कीर्तनकार नाही आहे हे लक्षात ठेवा. म्हणून लोकांना वाटतं शास्त्रीचे आले पाहिजे. मलाही असं वाटतं कीर्तन माझा आत्मा आहे. जेव्हा मी करतो तेव्हा फुल ताकदीने करतो. असं मागे पुढे राहत नाही. पण आता एक वयामानाने शांत राहिलं तर अजून जास्त दिवस ज्ञानेश्वरीचा आपण आनंद घेऊ शकतो. पुस्तकं लिहू शकतो. विद्यार्थ्यांना तयार करू शकतो. आपल्या पाठीमागं जर विद्यार्थी तयार झाले तर ज्ञानेश्वरी टिकेल. जर नाही झाले तर जेवढे मोठे मोठे माणसं आहेत ना त्यांची वंश परंपरा टिकली नाही अभ्यासामध्ये. कारण की ती दान दिलं गेलं पाहिजे. विद्यादान दिलं तर ती परंपरा टिकते. म्हणून असा एक आनंदाचा क्षण आहे. त्यांनी केलेलं स्वागत किंवा त्यांचं प्रेम आणि भगवानगडाला त्यांनी दिलेला आदर या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना मुलांना जवळ करून आशीर्वाद देतो ही सेवा या ठिकाणी थांबवतो. दो बार कुमाई